सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी, पण केंद्राच्या परवानगीमुळे शिराळकरांना झाले जिवंत नागांचे दर्शन. सांगलीच्या बत्तीशिराळ्याची नागपंचमी यंदा अधिकच उत्साहात साजरी होते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळकरांना जिवंत नागाचं दर्शन होणार आहे. त्यामुळे शिराळकरांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या 23 वर्षांपासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागांची पूजा करून न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करत होते. मात्र यंदा केंद्र सरकारने शिराळकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन होणार आहे. शैक्षणिक अभ्यास आणि सर्पसंवर्धन पारंपरिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळते आहे. त्यामुळे यंदा शिराळकरांना नागपंचमी साजरी करताना जिवंत नागांचं दर्शन देखील होणार आहे. त्यामुळे शिराळकरांकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज सकाळी नागपंचमीनिमित्त नागाच्या प्रतिमेचे पूजन केले. आम्ही सर्व शिराळच्या महिला नागाला भाऊ मानतो, नागासाठी उपवास पकडतो. गेल्या 23 वर्षापासून आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. माननीय आमदार आमचे सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आम्हाला ह्या 23 वर्षानंतर जिवंत नागाचे दर्शन घेण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे. आम्ही समाज प्रबोधनाच्या माध्यमातून का होईना, पण आम्हाला जिवंत नागाचे दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल मी गृहमंत्री अमित शहाजी, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आणि आपले लोकप्रिय आमदार सत्तूभाऊ आणि आपले खासदार धैर्यशील माने यांचे सर्व शिराळच्या भगिनींकडून शतशः आभार मानते. माझे नाव पद्मा चंद्रकांत शेट्टी, बत्तीशिराळा. आज नागपंचमी आहे. आम्ही गोरक्षनाथाच्या कृपेने इतक्या वर्ष 51 वर्ष झाली जिवंत नागाची पूजा करत होतो. गोरक्षनाथाने प्रत्यक्षात महाजनांच्या वाड्यात जिवंत नाग सोडला झोळीतून भिक्षा मागाय गेल्यावर, आणि त्यांनी सांगितलं की आजपासून शिराळच्या लोकांनी सगळ्यांनी जिवंत नागाची महिलांनी पूजा करायची. आणि मग त्या दिवशी आमचा उपवास असतो. मग आम्हाला बरं वाटतं उपवासा दिवशी जिवंत नागाची पूजा करायचं. आम्ही त्यांना भाऊच मानला आहे जिवंत नागाला. आणि बरेच वर्ष झालं जिवंत नागाची पूजा करतो. पण अलीकडं आम्हाला सरकारनं बंदी आणल्यामुळं, कोर्टानं बंदी आणल्यामुळं आम्हाला काय जिवंत नागाची पूजा करता येत नाही. आम्हाला मातीच्या नागाची पूजा करायला लागते. त्याचं खूप वाईट वाटतं आम्हाला. मग सरकारनं जसं लाडकी बहीण योजना चालू केली आहे, लाडक्या बहिणींच्या, गरीब बहिणींचं जसं त्यांनी उद्धार केला आहे, पैसे देतात, तसंच आम्हाला पण वरदान द्यावं. त्यांनी आम्हाला जिवंत नागाची पूजा करायची ओवाळणी घालावी. आम्ही भाऊ मानला आहे, त्यांना आम्हाला भाऊबीज जिवंत नागाची पूजा करायलाच मिळावी ही आमची मनोमन इच्छा आहे. ती गोरक्षनाथांनी सरकारनं पूर्ण करावी. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज नागपंचमीनिमित्त प्रतिमात्मक नागाची पूजा केलेली आहे. आज शिराळात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. कारण जे आम्ही गेल्या 23 वर्षापासून जी वाट बघतोय की आम्हाला जिवंत नागाचं दर्शन व्हावं, तर माननीय आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आपल्याला हे यश मिळालेलं आहे की आपल्याला प्रबोधनात्मक शैक्षणिक स्वरूपात का होईना, पण आपल्याला जिवंत नागाचे दर्शन होणार आहे. त्यामुळं आम्ही सर्व शिराळ्यातल्या महिला, कारण आम्ही सर्व नागाला भाऊ म्हणतो, नागासाठी उपवास करतो. आमची इच्छा असते की त्या दिवशी नागाला बघूनच उपवास सोडायचा. त्यामुळं सर्व आमच्या शिराळ्यातल्या भगिनींकडून आपले सर्व जे आहेत आपले केंद्र सरकारचे आपले गृहमंत्री अमित शहाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे, अजित पवार, आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बत्तीशिराळा.